उसकावरी तो दगड वाद करी आई वाद करी कावरी दगड. कारण हे ताकद लक्षात ठेवा प्रभू रामचंद्रापासून. दगडाला सुद्धा ताज राघव सागराचे तो कोबरा वर्णन करतात माझे राघव सागराचे आशान तारिले कौतुक तुकोवाचे अभंगर दिले आरती तुकारामा सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आरती तुकारामा. कारण का ताकद तेवढ्या लक्षात ठेवा. आणि अण्णा उपास सूर्यवंशी कधी सूर्य आला की एवढा घरला कसं सूर्यवंशी नाव टाकलं. सूर्यवंशी नाव का टाकलं हा. सूर्य जेवायला आले कधी घरला आपल्या यांचं कुणा सूर्यवंशी असं नाव टाकू नका बरं का. सूर्य जेवायला आला ते घरला आणि तवा सूर्यवंशी नाव टाकावं लागतं. बरोबर आहे हो. कारण एक महात्मा आला महाराज प्रभू रामचंद्रापाशी. कारण भगवंताला सांगितलं हे सूर्य जेवायला कधी आलाय का घरी. म्हणले ठीक आहे. वशिष्ठांना सांगितलं महाराज. आणि वशिष्ठांना सांगितल्यानंतर वशिष्ठांना म्हणले तबी दोन घोडे झोपा ना. आणि ती घोडे म्हणजे कुठे जायचंय म्हणजे सूर्य आणला म्हणजे पटापट घोडे खाली बसले महाराज पटापट. हो खाली काय झाले घोडे खाली बसले घोडे खाली बसले. आणि त्या टायमात सूर्य आणायचं म्हणजे तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे अहो ते घोडे खाली बसले. दुसऱ्या तबिरेतले पहा ना म्हणजे रस्ता तिथून जाईना झालं. ते बाकीचे घोडे म्हणजे कुठे चालले म्हणजे सूर्य आला. म्हणजे नगरसेवक आणायचा नाही सरपंच नव सूर्य आणायचा. सूर्य मरचलनावरी गेल्यावर त्या टायमात त्या घोड्याने सांगितलं सूर्य जर खाली आला तर तुम्ही जिवंत राहाल का. हो आणि वरील उत्तमाची उरी कीर्ती मागे हिला कीर्ती तर राहील ना आमची. आणि त्या टायमाला सांगितल्यानंतर म्हणजे ठीक आहे. ते घोडे निघाले महाराज. आणि सूर्याने काय केलं तिथं आले महाराज. आणि भगवंताच्या घरी जीव कुठं म्हणून सूर्यवंशी नाव पडलं. आणि महाराज इकडे त्या टायमाला 9 महिने 9 दिवस संपले. आणि संपल्यानंतर महाराज विश्वाचे मालक ब्रह्मांड लक्षात ठेवा. 2 प्रहारी सखे सूर्य थांबला सूर्य थांबला राम जन्मला सखे राम जन्मला सखे राम जन्मला सूर्य थांबला राम जन्मला सखे राम जन्मला प्रभू रामचंद्र भगवान की. आणि प्रभू रामचंद्र भगवंताचा जन्म हा दुपारी 12 वाजता
आणि त्या टायमाला भगवान जन्माला आले, त्या टायमाला 2 प्रहरी सके सूर्य थांबला, फक्त 5 मिनिटं सूर्य थांबला. हो, म्हणून दिवसा जन्मल्यामुळे सूर्यवंशी नाव पडलं, लक्षात ठेवा. आणि भगवंताने हो आणि वशिष्ठात सांगितलं. आणि प्रभू रामचंद्र जे होते तिथे एक वानर होतं महाराज, नळ नावाचं वानर. आणि ऋषीमुक्त पर्वता ऋषी मातनी तपश्चर्या साधने करायला ना, ती काय करायचं ज्यापाशी तो शालिग्राम होता. शालिग्राम विष्णू मूर्ती, 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 संत होता याची, शालिग्राम विष्णू मूर्ती, संत होता याची. शालिग्राम विष्णू मूर्ती, शालिग्राम विष्णू मूर्ती, विष्णू मूर्ती, शालिग्राम विष्णू मूर्ती. तो शालिग्राम होता महाराज दगड, तो पाण्यात टाकायचे कोणी वाढणेर नेऊन. टाकल्यानंतर ऋषी थंडीच्या दिवसामध्ये गारव्यामध्ये काय करायचे, पाण्यात उडायचे आणि तो काय करायचे, वरी आणायचे. आणि त्या टायमात ऋषी महात्म्यांनी शाप दिला. काय शाप दिला, जर ह्याच्या पुढे तू काय पाण्यात टाकशील ती पाण्यामध्ये तरंगून राहील. आणि त्या टायमाला महाराज 32 शालिग्राम जे होता ना, दगड होते ना, म्हणजे आपल्या कुठला इंचीला जायचं आहे म्हणून ती काय केले महाराज, तयार केले महाराज. आणि करत असताना त्यांना तो का म्हणे, नळा सागरी तारी येल्या शिळा, सागरी तारी येल्या शिळा, सागरी तारी येल्या शिळा. म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा, सागरी तारी येल्या शिळा, सागरी तारी येल्या शिळा, शिळा. त्या नळाच्या वानराने दगड टाकला, एकावर र आणि म लिहिलं की दगड टाकायचे महाराज, चिटकून ठेवायचे महाराज. आणि किती 14 इहुनी म्हणजे एकामध्ये 5 किलोमीटर, 5 चोक 20 किलोमीटर तयार झाला. पण ती माशाने गिळून टाकला. कशामुळं, तुका म्हणे अहंकार जा, तुका म्हणे वाया गेला. तुका म्हणे अहंकार झाला, तुका म्हणे वाया, अहंकार झाला, तुका म्हणे वाया गेला. कारण अहंकार झाला होता महाराज कुणाच्या, नळ नावाच्या वांड्याला. आणि त्या टायमात त्यांनी काय केलं महाराज, हो म्हणजे जाऊ द्या रे. मग प्रभू रामचंद्र गेले, कुणीकडे पाहिलं आणि काय केलं, दगड घेतला महाराज, दगड घेतला, टाकला पाण्यात, बुडाला महाराज. जरा बारीक घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. जरा अजून बारीक घेतला पाण्यात, तोही बुडाला. तिसरा भैरव टाकला खडा, ते कोण आहे का पाहिलं, हनुमंत आहे पाठीमाग. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा.
तुझ्या नामाचा महिमा न कळे मेघ श्यामा. कारण का तुझ्या नामाचा महिमा तुला नाही द्यावा कळाला. कोण सांगितलं? हनुमंतरायाने सांगितलं. पण आता कोणाला सांगू नकोस ना सांगितलं? हनुमंतरायाने सांगितलं. बरं ते भोदिलं का तिथं? कारण का काही आतापर्यंत मी काय तिथं नाव महिला मंडळाची ऐकले. काही कुणाचं नाव जर ऐकलं असं तर मला सांगा माझ्याकडे. हो काही नाव ठेवा. कारण का ते फार महत्वाचं ज्या माझ्या बहिणीला सांगणार ठेवा. हो कारण काही मी प्रश्न केला म्हणजे ते लंका कसली आहे? प्रभू रामचंद्राला प्रश्न केला. लंका कसली आहे? ज्या विश्वाच्या मालकाला ब्रह्मांडाच्या मालकीला मला त्रास झाला महाराज ती लंका विचारायचा मला बघावी वाटते. बसलेला महाराज घोड्यावर गेले बिभीषण. होय बिभीषण शाना महामूर्ख तो देवाना महामूर्ख तो देवाना महामूर्ख तो. होय विवेचन जाना महामूर्ख तोही जाना महामूर्ख तोही जाना महामूर्ख तोही जाना. कारण का बिभीषण रावणाचा भाऊ बिभीषण लक्षात घ्या. आपण येतो का? येतो नाही कुठं? बिभीषण बसले नव्हतो. हा बिभीषणची नियमाने 3 टाइम आरती होती बर का. हो रामेश्वरला शरण जेव्हा तुला आले ना बिभीषण प्रभू रामचंद्राला तिथं आम्ही गेलेलो होतो. लक्षात घ्या तिथं 3 टाइम आरती होती बिभीषणची. आपल्या लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस नंतर मला बघावी वाटते. आणि गेली मला बिभीषण बशी. बिभीषण सांगितलं आहे विभीषण शाना. बिभीषण सांगितलं आई साहेब विश्वाच्या मालकानं ब्रह्मांडाच्या मालकानं मला लंका दिली माघारी येतील चालेल. पण ज्या आई साहेबाला त्रास झाला ज्या झाडाखाली तुझी जागा तुम्ही बघत नाही. काय वैराग्य असेल बिभीषण? काय वैराग्य असेल महाराज? तू नको येऊ. तुझ्या गड्याला सांग नोकरला सांग. त्यानं नोकरनं काय सांगितलं नोकरी गेली तर चालेल पण ती जागा बघतच नाही. आणि तिथं गेले महाराज अशोक वाटेमध्ये उंच आकाशाला चुंबन या अशोकाची झाडं होते महाराज. त्या ठिकाणी जर तुम्ही लंकेत गेलं ना आता सुद्धा त्या जागेमध्ये विश्वाच्या मालकीन ज्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणी आता सुद्धा गवत उगवत नाही. लक्षात घ्या. कारण का आई साहेब 6 महिने झालेल्या होत्या. हो रामायण सांगतोय मी नाही सांगतोय. हो जर गेलं तर आपण जाऊ बघू काय हरकत नाही. आणि त्या टाइमात त्या घोड्याने ऐकलं. घोड्याने प्राण सोडला महाराज. हो येते उच्चिष्ट डोळ्याने अंगणी. कारण का तिथं सांगितलं कारण त्या घोड्याने काम तिथं केलं. ध्येय सोडला आणि दगडाची होते ती दगड तारण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. म्हणून माझी तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणा सांगतो.